तर महाराष्ट्र सरकारच्या वतीने व्यसन मुक्तीसाठी नशामुक्त मुंबई अभियान राबवलं जात आहे। अभियानाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ झालेला आहे। महाविद्यालय परिसरामध्ये ड्रग्ज विक्री करणाऱ्यांना जेरबंद करू असा इशारा थेट मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेला आहे। सर्वांना एकत्रित येऊन ड्रग्ज संदर्भातील यंत्रणा उद्ध्वस्त करावी लागेल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। एक मोठं षडयंत्र आहे आणि दुर्दैवाने त्या षडयंत्रामध्ये पैसा कमवण्याकरता आपल्याही देशातल्या काही शक्ती या त्या ठिकाणी सामील झालेल्या आहेत। आणि म्हणून प्रधानमंत्री महोदयांनी सांगितलं, हे केवळ एखाद्या विभागाने करून होणार नाही, हे केवळ एखाद्या डिपार्टमेंटने करून होणार नाही, याकरता आपल्याला देखील त्याच्या विरुद्ध एक सामूहिक युद्ध पुकारावं लागेल। सगळ्यांना एकत्रित येऊन एक आपल्याला असं युद्ध पुकारावं लागेल की ज्या युद्धामध्ये ड्रग्सच्या संदर्भातली सगळी इकोसिस्टीम ही आपल्याला तहस नहस करावी लागेल। जिथे सिंथेटिक ड्रग तयार होतात, त्याचे जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते जिथनं येतात, अशा सगळ्या ठिकाणी या संदर्भातली कारवाई, कॉलेजेसच्या आजूबाजूला, शाळांच्या आजूबाजूला जे लोक अशा पद्धतीने विक्रीचा प्रयत्न करतात त्यांना जेरबंद करणं आणि त्यांचे लिंकेजेस शोधून काढून त्यांचे जे आका आहेत त्या आकांना त्या ठिकाणी त्या छेदनं, अशा पद्धतीनं सगळ्यांनी मिळून जर आपण काम केलं तर माझा विश्वास आहे पुढच्या काही 2, 3, 4 वर्षामध्ये आम्ही ड्रग फ्री मुंबई तयार करू आणि ड्रग फ्री भारत देखील तयार करू।